महाराष्ट्रामध्ये गोड पदार्थांमध्ये पुरणपोळी आणि श्रीखंडानंतर ज्या पदार्थाचं नाव येतं तो पदार्थ म्हणजे बासुंदी. सो बासुंदी विषयी मी बोललो आणि मी जर नगरच्या जगदीश भुवनच्या बासुंदी विषयी बोललो नाही ना तर माझा नगरकर असण्याचा काही उपयोगच नाहीये. नगरमध्ये कमीत कमी 100-105 वर्षांपासून श्री जगदीश भुवनची बासुंदी मिळते आणि मी या बासुंदीचा सगळ्यात मोठा फॅन आहे. इथे खूप ठिकाणी बासुंदी मिळते. नगरची बासुंदी प्रसिद्ध आहे. त्यासोबतच नरसोबाची वाडी, सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनीची बासुंदी या फेमस आहेत. पण जगदीश भुवनची बासुंदी मला या सगळ्या बासुंदींमध्ये भारी वाटते. का तर याचं कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच. तर मी काय म्हणतोय की ही बासुंदी तुम्ही येऊन ट्राय करायला पाहिजे. त्याचं कारण हिचा घट्टपणा बघा, हिचं टेक्स्चर बघा आणि ही बासुंदी पूर्णपणे दूध आणि साखर याच्यापासूनच बनते. याच्यात काहीही नाहीये. काही म्हणजे साधे ड्रायफ्रूट सुद्धा नाही. सो खाऊन बघूया. मी जेव्हा जेव्हा ही बासुंदी खातो तेव्हा तेव्हा माझी ही एकच रिएक्शन येते. सो जगदीश भुवनची ही बासुंदी आहे. याच्या सोबतच समोसा सुद्धा फेमस आहे. तो सुद्धा खाऊन सांगणार आहे की कसा आहे. जसं की म्हणालो की इथला समोसा सुद्धा फेमस आहे. तो ट्राय करूयात. मस्त चिंचेचं आणि हिरवी चटणी अशी मिक्स आहे. चिंचेचं पाणी आणि हिरवी चटणी. सो ट्राय करूयात हा समोसा सुद्धा. तुम्हाला क्रंच ऐकू होत असेल खातानाचा. तसं समजून घ्या समोसा किती भारी आहे. दुपारची वेळ शूट करतोय पण हा समोसा गरम गरम कढईतनं काढल्यासारखाच अजूनही आहे, फ्रेश. सो जेव्हा कधी येतात नगरमध्ये जगदीश भुवनची बासुंदी आणि समोसा नक्की ट्राय करा. तर आपली बासुंदी आलेली आहे आपल्या हातात आणि माझ्यासोबत आता आहेत श्री जगदीश भुवनचे ओनर कार्तिक धोत्रिया. सर स्वागत आहे नगरी फूड पाडण्यामध्ये तुमचं. मला सांगा जगदीश भुवन जे आहे किती वर्ष जुनं आहे? साधारण त्याला 100 ते 105 वर्ष झालेले आहे. आणि कुणी सुरू केलं होतं? पंजोबाने सुरू केलं. आणि ही जी बासुंदी आहे ही मी तर खातोय लहानपणीपासून आणि आम्ही बघतो की जगदीश भुवनची बासुंदी एका वेळेनंतर मिळत नाही. काय सिक्रेट आहे असं बासुंदीचं? सिक्रेट काय नाही, एकदम प्लेन सोपी मेथड आहे त्याची. फक्त दूध आणि साखर. फक्त त्याच्यात असं आहे की ती जोपर्यंत घट्ट होत नाही म्हणजे जी थिकनेस आहे ती पण त्याला आपण यांना सारखं गरम हलवत राहतो, गरम करत राहतो. म्हणजे ती एक हे प्रोसेस आहे आणि तीच क्वालिटी आहे. आणि अजून काय काय मिळतं बासुंदी सोबत? बासुंदी आहे, आता नवीन चालू केलेलं आहे गावरान तुपातले गुलाबजाम, रसमलाई आहे, मलाई बर्फी आहे, काजू कतली आहे आणि भरपूर व्हरायटी आहे. म्हणजे 50 ते 100 एक व्हरायटी आहे आपल्याकडं. आणि दिवसाला साधारण किती किलो किंवा किती लिटर बासुंदी जाते? साधारणतः असं म्हणतो आपण 100-1 लिटरची जाते. 100 लिटर बासुंदी दिवसाला इथनं जाते. जर कधी नगरमध्ये आलात तर श्री जगदीश भुवनला नक्की या. ही बासुंदी तुम्ही बघितलीच, ही खाऊन बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय याला इतकं हाईप करतोय. सर ऍड्रेस काय? ऍड्रेस आहे चितळे रोड, काका हलवाईच्या समोर. तर चितळे रोडला तुम्ही आलात की नगर वाचनालय आहे, त्याच्या अगदी शेजारी श्री जगदीश भुवनची बासुंदी तुम्हाला खायला मिळेल. नक्की या. नगरी फूड पांडाला सबस्क्राईब करा. तर आज आपण आलो होतो चितळे रोडवरच्या श्री जगदीश भुवन मध्ये इथली बासुंदी ट्राय करायला आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितलाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला कुठले व्हिडिओज अजून बघायला आवडतील आणि काही सजेशन असेल ते सुद्धा नक्की सांगा.